नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. पाहूयात काही घडामोडी. आमदार रोहित पवारांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंची घेतली भेट. अजित पवारांच्या अपघाताबाबत सर्व नेत्यांनी चिंता व्यक्त केली असल्याची रोहित पवारांची ट्विट करत माहिती. कोल्हापुरात अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगाच रांगा. काही ठिकाणी वितरक आणि नागरिकांमध्ये किरकोळ वाद. जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांना गॅस टंचाई सोबतच LPG गॅसच्या दरवाढीचा मोठा फटका. कालपर्यंत 62 रुपयांना मिळणारा CNG गॅस आज मिळतोय 80 रुपयांना. गॅस दरवाढीमुळे सोलापुरातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत. पूर्वी 1700 ते 1800 रुपयांना मिळणारा गॅस आता 2300 ते 2400 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला. भंडारा जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचं साखळी उपोषण. जिल्हा परिषदेच्या 793 शाळांमध्ये 876 शिक्षकांची रिक्त असलेल्या पदाच्या भरतीसाठी आंदोलनाची भूमिका. भरती न झाल्यास शासकीय कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा दिला इशारा. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनापाठोपाठ खतांच्या भाववाढीचं संकट. आगामी काळात खतांचे दर 10 ते 15% वाढण्याची शक्यता. केंद्र सरकारनं उपाययोजना करणं गरजेचं. देहूतील तुकाराम महाराजांच्या राहत्या घराचा विकास करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. तुकाराम महाराजांच्या वास्तूचं जतन आणि परिसराचा विकास होणार असल्यानं वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. आंतरराष्ट्रीय गायिका शकीराचे 10 आणि 11 या 2 दिवशी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणार लाईव्ह शो. तसेच 15 एप्रिलला दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्येही होणार शो. तिकिटांचे दर 6,000 पासून 32,000 पर्यंत असणार. नाशिकच्या रायपूर येथील एका शेतकऱ्याकडून 4 एकरात टरबुजाची लागवड करत नवीन प्रयोग. 4 एकरातून शेतकऱ्याला 18 लाख रुपये नफ्याची अपेक्षा. नांदेडमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संकटात. शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकले रस्त्यावर. छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज परिसरात ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यासह एका सहकार्यावर चाकू हल्ला. या हल्ल्यात दोघही गंभीर जखमी. हा हल्ला का करण्यात आला याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. बीड शहरात रिक्षा आणि दुचाकीचा विचित्र अपघात. रिक्षाची 2 ते 3 दुचाकींना धडक. या अपघातात 3 ते 4 जण जखमी. अमरावतीच्या अंजनगाव सुरजी सागर कापूस इंडस्ट्रीला भीषण आग. आगीत 15,000 क्विंटल कापूस, 50 गाड्या आणि 400 गाठ्या जळून खाक. 8 कोटींचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती. पुण्यातून एका व्यापाऱ्याचं खंडणीसाठी अपहरण करून पसार झालेल्या टोळीला संगमनेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. अपहरण केलेल्या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका. 5 आरोपींकडून 11,28,000चा मुद्देमाल जप्त. तर या होत्या काही घडामोडी. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहा LS मराठी. सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.